ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त महाराष्ट्र 18 न्यूज बुलेटिन। जगदीश गायकवाड यांच्या पाठीशी मी नेहमीच राहीन। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यास निश्चितच जगदीशभाईंचा मान सन्मान राखला जाईल, असं विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी वक्तव्य केलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी 2 दिवसांपूर्वीच बिनविरोध निवड झाली। त्यानिमित्त भाई जगदीश गायकवाड यांनी रोडपाली येथील आपल्या निवासस्थानी आमदार तथा विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा जाहीर सत्कार आयोजित केला होता, त्यावेळी ते बोलत होते। खरं तर महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा उपाध्यक्षपदी माझी कालही होती। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, मुख्यमंत्री आणि माजी मार्गदर्शक माझे नेते अजितदादा पवार यांनी काल एक मागासवर्गीय घरातील, सर्वसामान्य घरातील, एक नवबुद्ध घरातील जन्मलेल्या मुलाला एवढ्या मोठ्या पदावरती काल त्यांनी मला विराजमान केलं। खरं तर सर्वप्रथम मी युतीच्या सर्व नेत्यांना मनापासून धन्यवाद देतो। वास्तविक बघितलं तर गेले 2 दिवस मी मुंबईमध्येच राहायला होतो आणि आज जगदीशभाई आणि त्यांच्या कुटुंबाने, त्यांच्या सहकार्याने, त्यांच्या मित्रांनी आजचा माझा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला। खरं तर माझ्या आयुष्यातील जसं की मला उपाध्यक्षपद मिळालेलं आहे, त्याच दृष्टिकोनातून उपाध्यक्षपद मिळाल्यानंतर जर पहिला सत्कार तुम्ही केला असेल तर जगदीशभाई आणि त्यांच्या कुटुंबाने केला असेल। हेही तितकेच आनंद आणि महत्त्वाचे आहे की हा जो आजचा सोहळा आहे हा माझ्या लक्षात आणि माझ्या आयुष्यात पहिला उपाध्यक्षपदाचा सोहळा असणार आहे। आणि तुम्ही पत्रकार, मीडिया मित्रांनो, खरं बघितलं तर पिंपरी विधानसभा मतदारसंघात तुम्ही 3ऱ्यांदा आमदार म्हणून राहिलेले। तुम्हाला आम्हाला सर्वांनाच माहिती आहे, आदरणीय मी दादाशी एकनिष्ठ आणि कट्टर म्हणून त्यांचा कार्यकर्ता म्हणून गेली 20 वर्षापासून काम करतो। वास्तविक बघितलं तर ही माझी 3री टर्म आहे। या 3ऱ्या टर्ममध्ये मला पहिल्यांदाच त्यांच्या वतीने हा जो सन्मान भेटलेला आहे। त्याला माझं सांगण्याची एकच विनंती आहे की युतीच्या राज्यामध्ये या सर्व थोर नेत्यांनी एक मागासवर्गीयामधील सर्वसामान्य कार्यकर्त्याला, नवबुद्धाला आज एवढं मोठं पद दिलेलं। खरं तर या पदाची तसं बघितलं तर आपण हे मोठं पद आहे। या पदाच्या मार्फत महाराष्ट्रातील जनतेच्या, दीनदलितांच्या, गरिबांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम माझ्यातर्फे होणार आहे। समोर इतकंच सांगू शकतो की जगदीशभाईच्या सोबत मी आहे, जगदीशभाईच्या पाठीशी मी आहे, जगदीशभाईच्या कुटुंबाच्या पाठीशी मी आहे, जगदीशभाईच्या कार्यकर्त्यांसोबत मी आहे। गेली माझ्यापेक्षाही सिनियर म्हणून जगदीशभाईंनी महाराष्ट्रामध्ये दलित चळवळीमध्ये काम केलेले। माझ्यापेक्षा त्यांचा अनुभव जास्त आहे। नक्कीच मी त्यांच्यासोबत किंवा ते माझ्यासोबत राहिलं तर महाराष्ट्राला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कार्य केलेले त्या कार्याच्या वाटेवर पावलावर पाऊल टाकण्याचं जगदीशभाई, त्यांचे सर्व कुटुंब, त्यांचे सर्व सहकारी यांना घेऊन मी काम करणार आहे। आज तरी मी आणि जगदीशभाई मित्र आहे। मी मगाशीच बोलत असताना जगदीशभाईसोबत मी कायम राहणार आहे। शेवटी तुम्ही जो आत्ता प्रश्न विचारलेला आहे तो प्रश्न मित्र म्हणून मी जगदीशभाईंना विनंती करू शकतो की तुमच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आले तर नक्कीच तुमचा मान सन्मान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची रायगड जिल्ह्यामध्ये ताकद वाढेल। मित्र, वडील बंधू, वडील भाऊ आणि सामाजिक चळवळीमध्ये आपलं सर्वस्व अर्पण केलेलं आहे। आपण जर उदाहरणार्थ पिंपरी चिंचवडमध्ये गेलात तर 3 टर्म आपला माणूस निवडून येत नाही, पण लाखांच्या फरकाने निवडून येणार आहे। हे आपले, तुमचे, माझे सगळ्यांचे। आज त्यांना उपाध्यक्षपदी विराजमान झालेत म्हणून आज कार्यकर्ते नाहीत तर ते नगरसेवकापासून तर आपला स्वतःचा